नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरळ सेवेची अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, जी की गट ड ची असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला फक्त 10वी पास वरती अर्ज करता येणार आहेत। या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। अर्ज प्रक्रिया, पात्रता, जागा किती आहेत, परीक्षा कुठे होणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत राहा। या पीडीएफ फाईलची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती। तर बघा, नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची आता पूर्ण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। सकाळी शॉर्ट नोटिफिकेशन आलेली होती। आयबीपीएस कंपनी मार्फत तुमचे फॉर्म भरून घेतले जात आहेत, पाहू शकता। लिंक देखील ऍक्टिव्हेट झालेली आहे, याची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देतोय व ऑफिशियल वेबसाईट वरती देखील ही पीडीएफ फाईल देण्यात आलेली आहे। तर बघा मित्रांनो, ही जी पदभरती होते यासाठी आजपासून अर्ज चालू झालेले 10 मे पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहेत। यामध्ये गट ड ची पद भरली जात आहेत, जी की सिपाई पदासाठी ही पदभरती सुरू झालेली आहे। सिपाई पदासाठी फक्त तुम्हाला 10वी पास वरती अर्ज करता येणार आहे। तुम्ही 10वी पास असाल तर ऑनलाइन परीक्षा महाराष्ट्र राज्यातील पाहू शकता। या ठिकाणी पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, लातूर, मुंबई आणि कोकण विभागातील विविध शहरांमध्ये या ठिकाणी घेतली जाणार आहे। तर पहा, याच्यामध्ये या ठिकाणी हे परीक्षा केंद्र तुमचे असणार आहेत। या परीक्षा केंद्रांवरती तुमची परीक्षा घेतली जाईल, हे लक्षात राहू द्या। तुम्हाला पूर्ण पीडीएफ फाईल पाहूनच अर्ज करायचा आहे। यासाठी परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गाला 1000 रुपये असणार आहे। मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 900 रुपये असेल। अनाथ उमेदवारांसाठी 900 रुपये। माजी सैनिक, दिव्यांग, माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क असणार नाही। तर आयबीपीएस मार्फत ही परीक्षा तुमची या ठिकाणी घेतली जात आहे। तर बघा मित्रांनो, पद जे भरलं जात आहे या ठिकाणी सिपाईचं पद आहे, गट ड चं या ठिकाणी पद असणार आहे। या पदासाठी तुम्हाला पेमेंट जो असणार आहे 15,000 ते 47,000 पर्यंत असणार आहे, प्लस शासकीय भत्ते देखील तुम्हाला याच्यामध्ये असणार आहेत। नोंदणी आणि मुद्रांक विभाग जो आहे त्यामध्ये तुमचं पोस्टिंग असणार आहे। पुणे कार्यालयामार्फत ही जाहिरात जी आहे या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। डिटेलमध्ये आपण संपूर्ण आता स्टेप बाय स्टेप माहिती पाहूयात। याच्यामध्ये निवड प्रक्रिया कशी होणार आहे, सिलेबस काय असणार आहे तेही पाहणार आहोत। बघा, परीक्षा केंद्र तुम्हाला सांगितलेले आहेत। याच्यासाठी पहा, तुमची पात्रता जसं मी तुम्हाला सांगितलं की 10वी पास वरती फक्त अर्ज करता येणार आहे। या व्यतिरिक्त कुठलीही पात्रता या ठिकाणी त्यांनी मागितलेली नाही। 15,000 ते 47,600 आणि सर्व अनुज्ञेय भत्ते नियमानुसार, शासकीय नियमानुसार तुम्हाला असणार आहेत। सिपाई पद आहे, या पदासाठी तुमची निवड कार्यपद्धती काय असेल, सिपाई पदासाठी परीक्षेचं स्वरूप वगैरे कसं असेल, ऑनलाईन पद्धतीने तुमची आयबीपीएस कंपनी या ठिकाणी परीक्षा घेणार आहे। ऑनलाईन पद्धतीने परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपात आयोजित केली जाईल, म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तुम्हाला असतील। एका प्रश्नासाठी तुम्हाला 2 गुण असणार आहे। 100 प्रश्न असतील, म्हणजे 200 गुणासाठी परीक्षा असेल। 120 मिनिटाचा वेळ तुम्हाला याच्यामध्ये असणार आहे। एकूण गुणांच्या किमान 45% गुण तुम्हाला प्राप्त करणं आवश्यक राहणार आहे। ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे, त्यामुळे तुम्हाला उत्तरपत्रिकेची प्रत मिळणार नाही आणि ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आलेल्या परीक्षेची उत्तरपत्रिका फेर तपासणी करण्यात येणार नाही, याची नोंद घ्यावी असं म्हटलंय। बघा, आयबीपीएस मार्फत फेर तपासणी या ठिकाणी होत नाही। टीसीएस कंपनी मार्फत मात्र तुमची या ठिकाणी फेर तपासणी देखील होत असते। तर आयबीपीएस कंपनी परीक्षा घेते, या ठिकाणी त्यांनी 7 नंबरचा पॉइंटच या ठिकाणी दिलेला आहे की फेर तपासणी मात्र घेतली जाणार नाही। याबाबत कोणत्याही प्रकारे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे कार्यालय अथवा कंपनीशी संपर्क साधू नये, असं त्यांनी या ठिकाणी म्हटलंय। आणि या पदासाठी तुमचा कुठलाही इंटरव्ह्यू देखील घेतला जाणार नाही, हे देखील या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे। आता बघा, समान गुण मिळाल्यास किंवा इतर संपूर्ण माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे त्याबद्दलची। आता बघा, याच्यामध्ये तुमची जी वयोमर्यादा असणार आहे ती खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष असेल। मागास प्रवर्गासाठी 18 ते 43, दिव्यांग उमेदवार 18 ते 45 असेल। प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांच्यासाठी 18 ते 45 पर्यंत असेल। अंशकालीन उमेदवारांसाठी 55 वर्षापर्यंत असणार आहे। आणि या ठिकाणी स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य, खेळाडू, अनाथ यांच्यासाठी देखील 45 ते 43 अशा पद्धतीने वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे। आता याच्यामध्ये आरक्षणानुसार देखील तुम्हाला जागा असणार आहेत। तुमच्या कॅटेगरीनुसार कुठे किती जागा आहेत ते पाहूनच तुम्हाला या ठिकाणी अर्ज जो आहे तो करायचा आहे। त्याचा तक्ता देखील त्यांनी या पीडीएफ फाईलमध्ये दिलेला आहे। त्याचा तक्ता पाहू शकता, जसं की अनुसूचित जातीसाठी 29 जागा आहेत, अनुसूचित जमातीसाठी 13 जागा आहेत, विमुक्त जाती अ साठी 7 जागा आहेत, भटक्या जमाती ब साठी मात्र या ठिकाणी जागा ठेवण्यात आलेल्या नाहीत, 0 जागा आहेत, भटक्या जमाती क साठी 11 जागा आहेत, भटक्या जमाती ड साठी 10 जागा आहेत, विशेष मागास प्रवर्गासाठी 5 जागा आहेत, इतर मागास प्रवर्गासाठी 62 जागा आहेत, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यूओ साठी 28 जागा आहेत, सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्ग म्हणजेच एसईबीसी साठी 28 जागा, अराखीव म्हणजेच ओपन कॅटेगरीसाठी 91, असे मिळून 284 जागांसाठी मित्रांनो ही मोठी अशी जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। त्यामध्ये दिव्यांग उमेदवारांना 11 पद आहेत आणि अनाथ उमेदवारांसाठी एकूण 2 पद 1% पद या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहेत। याच्यासोबत बघा, सामाजिक आरक्षण तर या ठिकाणीच आहे, परंतु समांतर आरक्षणामध्ये जसं की महिला असतील,
माजी सैनिक, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर या सर्वांसाठी देखील इथं वॅकन्सी तुम्हाला पाहता येतील. ही अशा पद्धतीचे वॅकन्सी मॅट्रिक्स आहे. आता परीक्षेचा अभ्यासक्रम काय असेल बघा. इंग्रजीसाठी एकूण 25 प्रश्न, 50 गुण असतील तुम्हाला, 30 मिनिटाचा वेळ या इंग्रजी टॉपिकसाठी असणार आहे. मराठीसाठी 25 प्रश्न 50 गुण, सामान्य ज्ञानासाठी 25 प्रश्न 50 गुण, बौद्धिक चाचणी व अंकगणितासाठी 25 प्रश्न 50 गुण, असे म्हणून 100 प्रश्न 200 गुण, 120 मिनिटाची परीक्षा तुमची असणार आहे. प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला 5 पर्याय असणार आहेत. या ठिकाणी 5 पर्याय या ठिकाणी असतील, कारण की IBPS कंपनी परीक्षा घेते. या ठिकाणी TCS ने जर घेतले असतील तर 4च पर्याय असतील, परंतु या ठिकाणी तुम्हाला 5 पर्याय असणार आहेत. 5 ऑप्शन्स तुम्हाला उत्तरासाठी असतील. या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला असणार नाही. लक्षात राहू द्या, निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला नाही. आणि मराठीमधूनच परीक्षा होईल. फक्त इंग्रजी विषय जो असणार आहे तो इंग्रजीमध्ये होईल. बाकी सर्व प्रश्न तुम्हाला मराठीमधून या ठिकाणी असणार आहेत. तर अशा पद्धतीची 24 पेजेसची PDF फाईल जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाची अपडेट भेटेल. धन्यवाद.